आ गए, हमारे दोस्त आ गए. अरे बाळासाहेब यांना आपण नमन करतो. त्यांनी आपल्याला काय सगळ्यांना सांगितलं की आम्हाला अभिमान आहे की माझ्या शिवसैनिकांनी बाबरी मस्जिद पाडली. हे बोलले ना, बरोबर आहे. आणि मुंबईच्या 92-93च्या दंगलीमध्ये माझ्या शिवसैनिकांनी आमच्या हिंदू बांधवाच्या रक्षण केलं, हे तुम्ही बोलत होते. बरोबर आहे की नाही? मग धन्य हो, आपको भी धन्य हो. हम कुछ भी नहीं सर, आपको धन्यवाद के बोलने दिया, मगर इनको धन्य नहीं 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 नहीं. काय आम्हाला काही चिंता नहीं. वो आपको जो बोलना है बोलो. सच्चाई देखो. अभी क्यों ऐसा कर रहे हो? अच्छा, आज पहली बार सर, पहली बार आखिरी में पहली बार हमारे संजय भैया का भाषण नरोबा कुंजोरबा था. कभी नहीं तो बिल्कुल टक 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 बोलते. आज क्या बोलूं क्या नहीं बोलूं उनको समझ में नहीं आ रहा था. क्या बोलूं नहीं बोलूं. देखो अभी भी एकदम ऐसा ही कर रहे हैं. संजय भैया, आपण कलर नको बदला सर. मेरा इतना ही कहना है, भारत धर्मनिरपेक्ष देश है, रहेगा. और हम सब लोगों की जिम्मेदारी है कि भारत के संविधान के तहत भारत को एक सेक्युलर डेमोक्रेटिक रिपब्लिक बनाए रखे और देश के हर एक नागरिक के लिए प्रधानमंत्री जी जो काम कर रहे हैं उसमें हम सहयोग करें. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.